मी हे कमाल सुरक्षा तुरुंग बांधलंय आणि जर हा पोलीस आणि हा गुन्हेगार 100 दिवस एकत्र राहिले तर मी त्यांना $500,000 देईन. काय चाललंय? तुला भेटून आनंद झाला. मला पण आनंद झाला मिल्यानी. इयान, तुम्हाला हातकड्या काढायच्या आहेत? हो खूप बरं वाटेल. आता हा बाहेरचा रस्ता आहे. पुढल्या 100 दिवसात जर कुठल्याही क्षणी तुमच्यापैकी एकाने जरी सोडण्याचा निर्णय घेतला तर दोघांनाही काहीच मिळणार नाही. तुम्ही खऱ्या आयुष्यात कधी $500,000 पाहिले होते? कधीच नाही. मी तुरुंगातून बाहेर आलो तेव्हा $500,000चं कर्ज होतं, ते मोजलं जाईल. तू किती वर्ष पोलीस होतास 17 वर्ष. आणि तू किती वर्ष गुन्हेगार होतास? फेडरल तुरुंगात 3 वर्ष होतो. तुझ्या तुरुंगात होतास त्याच्या तुलनेत हे कसं आहे? गाद्या जरा जाडजूड आहेत आणि उशा तू आहेत. तुरुंगात असताना तुला उशी मिळाली नव्हती? नाही, ते उशी देत नाही. बरं, उशीला जर आपण बाजूला ठेवलं तर हे तुरुंग म्हणजे खऱ्या तुरुंगाची 1-to-1 प्रतिकृती आहे. ड्यूड, खऱ्या तुरुंगासारखं टॉयलेट दिलंय. वाव. इथे दिवसातून 3 वेळा जेवण देण्यात येईल. रोज रात्री ठरलेल्या वेळी लाईट्स बंद करणार आणि तुम्हाला दररोज सकाळी वेळेत उठवणार. गुड लक. त्यांनी हे तुरुंगासारखंच बनवलंय. या सीट्स थंडगार आहे, अनकम्फर्टेबल. थंड आणि कडक. आम्ही ते शेकडो कॅमेरे बसवले आहेत जे त्यांची प्रत्येक हालचाल टिपतील. आपण जे काही बोलतोय ते सगळं ऐकताय, तेव्हा आपण जे काही बोलू ते त्यावरून आयडिया येतील. आज पहिल्यांदाच हे पोलीस आणि गुन्हेगार एकमेकांना भेटले आहेत आणि आम्हाला अजून माहिती नव्हतं, पण या व्हिडिओमध्ये इयान आणि लेनी पटकन एकमेकांचे शत्रू बनले. इथे चोरी होणार आहे, आता मी तस्करी खोर झालोय. भांडणं म्हणजे मी धार्मिक नाहीये, हा प्रॉब्लेम आहे. वो मी असं काही बोललोच नाही. आपल्याला EMTची गरज लागेल. आणि विश्वासघात सुद्धा. लेनी, तू खबरी आहेस, हे खूप वाईट आहे. ते 100 दिवस पूर्ण करतील की त्यांच्यापैकी कोणी एक दुसऱ्याची फजिती करेल. मला सगळे पैसे घेऊन घरी जायचंय आणि त्यासाठी त्या पोलिसाचा गळा आवळावा लागला तरी चालेल. खालचा बेड माझा आहे. नाही, मी खालचा बेड घेणार. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. तुरुंगात मोठ्यांच्या मर्जीने कारभार चालतो. तू मोठा आहेस त्यामुळे पहिला निर्णय घ्यायचा अधिकार तुला. जर रात्री तू घोरलास तर? मी घोरतो. गुड नाईट. तुला वॉर्निंग द्यायला काय जातं? ठीक आहे, क्रिमिनल, आराम कर जा. गुड मॉर्निंग. खूपच लवकर उठवलं. तो मूर्ख पोलीस रात्रभर घोरत होता. त्याच्या घोरण्यामुळे झोप सुद्धा नाही लागली. मी घोरलो? हो, आणि आकाशाकडे बघून वाटतंय की सकाळचे 6-7 वाजले असतील. बरोबर. तर अशी होती पहिली रात्र, जे मी मानलं पाहिजे. खरंच तुरुंगात असल्यासारखं वाटतंय. महत्वाचा प्रश्न, तू तुरुंगात का होतास? फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग. मी खोटं बोलून फसवून एकाकडून पैसे घ्यायचो, दुसऱ्याला द्यायचो, सगळ्यांचेच पैसे घालवले आणि नुकसानाबद्दल खोटं बोललो आणि त्यामुळे माझ्यावर $500,000चं कर्ज झालं. आणि योगाने ही तेवढीच रक्कम आहे जी तो या व्हिडिओमध्ये जिंकू शकत होता. जेवणाची वेळ झाली आहे. गाईज, तुरुंगातलं पहिलं जेवण मिळालंय. खरं तर तुरुंगापेक्षा बरं दिसतंय. गुन्हेगार इयान इथे अगदी घरात असल्यासारखा वागतोय. इथे खाली खूप मस्त वाटतंय. तर दुसरीकडे पोलीस लेनी तुरुंगातल्या जीवनाशी जुळून घेण्याचा प्रयत्न करतोय. मी आयुष्यभर लोकांना तुरुंगात डांबलाय. आज तुरुंगाच्या आत राहून थोडंसं विचित्र वाटतंय. ते मला सांगतायत मी कधी झोपायचं, कधी उठायचं आणि मी कुठल्या वेळेत खायचं. हे म्हणजे सगळ्यांशी जुळून घेणं थोडं माझ्यासाठी कठीण आहे. गुड मॉर्निंग. इयान आणि लॅनीच्या नात्याची सुरुवात जरा कठीणच झाली. मला वाटतं घोरण्यापासून वाचायचं असेल तर खालीच झोपलेलं बरं. ब्रो, खूप त्रास देतोस. मी माझा बिछाना खाली टाकलाय आणि आशा करतो की आता तरी मिस्टर लेनीच्या घोरण्याचा आवाज कमी होईल. त्यांच्यात कितीही तणाव असला आणि इयानची झोप मोड होत असली तरी पोलीस आणि गुन्हेगाराला कंटाळा घालवण्यासाठी काहीतरी करणं आलंच. त्यांनी एकत्र मिळून त्यांच्या पलंगापासून एक बास्केटबॉल हूप तयार केलं. ही आयडिया एकदम भन्नाट आहे. आणि त्याचा वापर पूल अप बार सारखा सुद्धा केला. मी पहिल्या तुरुंगवासात ॲथलेटिक नव्हतो, म्हणून आता दुसऱ्या वेळी ट्राय करतोय. हे तयार आहे. त्यांना व्यायामाच्या साधनांची गरज होती हे स्पष्टच आहे. मी जेल बॉडीला बीच बॉडी करण्यासारखा प्रयत्न करतो. नेहमीप्रमाणे 10व्या दिवशी माझ्याकडे त्यांच्यासाठी असं काहीतरी होतं ज्यामुळे त्यांची मदत होईल. ऑफिसर बेस ड्युटीवर रिपोर्ट करत आहे. बघूया आमचे कैदी कसे काय आहे. काय चाललंय मित्रांनो? वॉर्डन जिमी! पलंग काढलेला दिसतोय. हो, कारण स्नो रिलॅक्स आहे माझ्या बरोबर. स्नोरलॅक्स का तू घोरतोस? बहुतेक मलाही खरं नाही वाटत आहे, पण काय वाटतं 10व्या दिवसाची काय ऑफर असेल? पर्सनल शेफ, पुस्तक. जर यापैकी एकही नसेल तर? माझ्या मागे या बॉयज. हा बंद दरवाजा त्या अनेक प्रतिबंधित क्षेत्रांपैकी एक आहे जे मी या व्हिडिओच्या दरम्यान उघड करणार आहे. गार्ड, दरवाजा उघडा. पूर्व विभाग अनलॉक्ड. या दिशेने तुरुंगाच्या मैदानात स्वागत आहे. इथे बाहेर तुम्हाला पुढचे 90 दिवस तंदुरुस्त राहण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. लेट्स गो. दिवसातून 1 तास तुम्हाला या पुलअप बार बास्केटबॉल गोलचा ऍक्सेस असणार आहे. जा मजा करा. यामुळे आपला वेळ चांगला आणि पटकन जाईल. हो, सूर्य बघून खूप छान वाटतंय. तुम्ही ऑफर ऐकण्यासाठी तयार आहात? हो, तयार आहोत. ऑल राईट, चला आत या. इंटरोगेशन रूम उघडा. एरिया अनलॉक्ड. ऑल राईट, चला आत या. बसून घ्या.
ठीक आहे. आता तुम्ही वेगवेगळ्या खोलीत आहात आणि एकमेकांशी कुठलाही संपर्क करू शकत नाही. 10व्या दिवसाची ऑफर आहे. जर तुम्हाला मनोरंजन क्षेत्र हवं असेल तर तुमच्या बक्षीस रकमेतून $50,000 कमी होतील. जर तुम्ही दोघांनी ऑफर स्वीकारली तर तुम्हाला हे 50 ग्रँड मध्ये मिळेल. पण यात गंमत अशी आहे की जर तुमच्यापैकी एकाने ऑफर स्वीकारली आणि दुसऱ्याने नाकारली तरीही तुम्हाला बक्षीस रकमेतून 50 ग्रँड द्यावे लागतील. पण पूर्ण व्हिडिओ संपेपर्यंत फक्त एकालाच त्याचा वापर करता येईल. मला हे अपेक्षित नव्हतं. तुम्हाला या तुरुंगात एकमेकांना जाणून घेण्यासाठी 10 दिवस दिले, पण अजूनही तुम्हाला ओळखता येत नाही की दुसरा काय निवडेल. आता कसं होईल? हा खूप मोठा निर्णय आहे, कारण याचा परिणाम 90 दिवस होणार आहे. मी आयुष्यभर वाईट माणूस बनून कंटाळलोय. तुला माहित आहे चांगला माणूस काय करेल, पण पुढले 90 दिवस चांगला माणूस बनून राहणं कठीण आहे. मला रडावंसं वाटतंय. ऑल राईट, दोघांनीही निर्णय घेतलाय आणि दुसऱ्याने काय निवडलंय याची त्यांना कल्पना नाहीये. तुम्हाला जाणून घ्यायचंय? मी हो म्हणालोय. मी याला अजून सांगितलं नव्हतं की तू काय निवडलंय. मी हो म्हणालो. हे कमाल आहे ना? पैशांच्या बाबतीत माझा दृष्टिकोन आता खूपच बदललाय. मी आरामदायी जगण्यासाठी, इथला काळ सुखात काढण्यासाठी पैसे खर्च करायला तयार आहे. आपल्या परिस्थितीला अधिक आरामदायी बनवणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर कदाचित आपण शेवटपर्यंत पोहोचू शकणार नाही. काहीच न मिळण्यापेक्षा थोडे पैसे गेले तरी चालतील, मी असं बघतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दिवसातून 1 तास मनोरंजनासाठी दिल्याने त्यांना असं वाटू लागलं की ते 100 दिवस राहू शकतील. हे पाहून मला कौतुक वाटलं. वाव, फ्रीडम बेबी. आपले 50K वसूल झाले समज. योग्य ठिकाणी खर्च झाले. पुढचे काही दिवस त्यांनी मैदानात असलेल्या प्रत्येक वस्तूचा पुरेपूर उपयोग केला. मी इथून डॅशिंग बनूनच बाहेर पडणार आहे. आता तरी असं दिसतंय की मैदानाने त्यांना एकमेकांना सहन करण्याची आणि टिकून राहण्यासाठीची शक्ती दिली आहे. पण या चॅलेंज मध्ये अशा काही गोष्टी होत्या ज्या त्यांना नीट सांभाळता आल्या नाही, कारण मी हा सेट अगदी खऱ्या तुरुंगासारखा बनवला आहे. आणि आपल्याला माहितच आहे की तुरुंगातलं जेवण तेवढं चांगलं नसतं. वॉर्डन जिमीचं स्पेशल मीट लोफ आहे. एखाद्या फ्रोझन बर्गर सारखं, कदाचित त्यावर कसली तरी ग्रेव्ही घालून डिफ्रॉस्ट केलंय. हे अन्न अतिशय वाईट आहे. मला कल्पना नव्हती की मी अटक केलेली लोक असं अन्न खात होते. मला नाही माहित मी किती काळ असं अन्न खाऊ शकेन. मी माझ्या शत्रूसाठी असा विचार करणार नाही. हे काय चाललंय? आणि म्हणूनच 20व्या दिवशी माझ्याकडे त्यांच्याकरता एक परफेक्ट गोष्ट होती. 20व्या दिवसाची ऑफर ऐकायला तयार आहात? हो, एकदम तयार. तुमच्यापैकी एक जण तुमच्या दोघांकरता निर्णय घेईल. तुम्ही दोघांनी कसं राहायचं याचा निर्णय तुमच्यापैकी कोण घेईल? ओके, मला वाटतं तू निर्णय घ्यावास. ओके. ओ खरंच तुझा त्याच्यावर एवढा विश्वास आहे? हो, नक्कीच आहे. हो, आम्ही भरपूर बोलतो. ओके, ठेवायलाच. लेट्स गो. किचन अनलॉक्ड. चला आत ये. वाव, इथे आत किचन आहे. या किचन मध्ये तुम्हाला या तुरुंगात उर्वरित काळासाठी स्वादिष्ट आणि पौष्टिक जेवण बनवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य आणि स्वयंपाकाच्या वस्तू आहेत. तुम्ही तुरुंगातलं जेवण आहे तसं चालू ठेवू शकता जे तुम्हाला आवडत नाही, किंवा हे किचन घ्या आणि दररोज ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरला तुम्हाला हवं ते बनवून खा. पण त्यासाठी रोजचा मैदानातला 1 तास सोडावा लागेल. तुला माहितीये काय ऑफर आहे? किचनच्या बदल्यात मैदान अशी ऑफर आहे. मी स्वतः करता कदाचित जेवण घेईन. दिवसभर वेगवेगळे पदार्थ बनवायला मजा येईल. नवीन पदार्थ. आपल्याकडे मीठ आहे का? आपल्याकडे मीठ आहे का? तुला काय वाटतं? आपल्याकडे इथे बीफ पॅटीज आहेत, काही हॉट डॉग्स आहेत, आवश्यक सर्व गोष्टी आहेत. ओके ओके. पण एक गोष्ट आहे, तू फक्त स्वतःसाठी निर्णय घेणार नाहीयेस. तुझा पार्टनर काय विचार करेल? अरे यार, मला नाही माहिती त्याला काय केलेलं आवडेल. मी तुला विचार करण्यासाठी 1 मिनिट देईन. इयान, मी तुझ्या रूममेटला अंगणाच्या बदल्यात पूर्णपणे सुसज्ज किचन निवडण्याचा पर्याय दिला होता. मला माहिती त्याने काय निवडलं असणार. मैदानाची वेळ. हो, त्याने माझ्या ऑफरचा विचार सुद्धा केला नाही. गाईज, तुम्ही दररोज जेवणाबद्दल तक्रार करता. मला वाटलं होतं तुम्ही ते घ्याल. तुम्हाला माहितीये, ते मला वाटलं त्यापेक्षा जास्त सोपं होतं. 30व्या दिवशी मी तुमच्याकरता इतकं सहज सोपं ठेवणार नाही. ठीक आहे. बाय वॉर्डन जिमी. या. मी ही मैदानाची जागा अशीच नाही जाऊ देणार. स्वर्गात आणखी एक दिवस. मी आणि माझ्या पार्टनरने किचन ऑफर नाकारून 24 तास पूर्ण झालेत आणि आम्हाला अजिबात पश्चाताप होत नाहीये. तुला होतोय का पश्चाताप? नाही. आम्ही आनंदी आहोत की दिवसभर कोंडून राहावं लागत नाहीये. माझ्या बायकोची प्रतिक्रिया बघायची आहे. ती मला म्हणेल की असं होऊच शकत नाही की तू बास्केटबॉल कोर्टवर गेला नसशील. असं होऊच शकत नाही की तू बाहेर गेला नसशील. त्यांच्या चॅलेंजच्या निकालावर खुश असून सुद्धा ते तुरुंगाच्या बाहेर काय काय मिस करत आहेत याचा सुद्धा विचार करू लागले. मला हे लक्षात ठेवावं लागेल की मी इथे का आलोय आणि माझा उद्देश काय आहे. माझ्या कुटुंबासाठी ते पैसे जिंकणं हेच माझं अंतिम ध्येय आहे. मला एक बायको आहे, एक सुंदर कुटुंब आहे आणि यामुळेच मी बाहेर नाही पडू शकत, कारण सगळेजण माझ्यावरच अवलंबून आहेत. बायको मुलं असणं खूप छान वाटत असेल ना? मी माझ्या कुटुंबापासून 1 वर्ष लांब राहिलो. म्हणजे? त्या वर्षी मी वडिलांना एकदाच भेटलो. 2च दिवस. एकदा? पण 1 वर्ष माझ्या भावाला आणि आईला नाही भेटलो. खरंच? हो, खरंच.
दिवसातून 1 तास मैदानात घालवण्याच्या वेळेमुळे मी मैदानात जाण्याची वाट बघतोय. ते अस्वस्थ झाले आणि पुढच्या चॅलेंजच्या आधी वेळ घालवण्यासाठी त्यांनी काही क्रिएटिव्ह मार्ग शोधून काढले. कॅचअप डॉज बॉल. इथून बाहेर निघ कॉपर. आपल्याला EMT ची गरज लागेल. मला बांध ऑफिसर, मी मरणार आहे. मी गुदमरतोय. आमचे कैदी आता 30 दिवसांपासून या तुरुंगात राहत आहेत. बघूया ते कसे आहेत. कसे आहात मित्रांनो? जिमी, गाईज, तुम्हाला इथे महिना झालाय. कसं वाटतंय? मजा येते. चला आत या मित्रांनो. आता मी या तुरुंगातला एक नवीन भाग उघडणार आहे. चला तर लायब्ररीचा दरवाजा उघडा. तू मस्करी करतोय. Library unlocked. ओ, तू खरं बोलतोयस? हो, खरंच. आणि इथे आज जवळपास शेकडो पुस्तकं आहेत. आपल्याकडे मॅगझिन्स नाही, थांब जरा. इथे एक अट आहे. या लायब्ररीचा ऍक्सेस 100% मोफत आहे, पण तुमच्यापैकी एकालाच तो मिळेल. उफ. पुढचे 70 दिवस तू गंमत करतोय. तुमच्यापैकी एकाला दररोज तासभर वाचन करता येईल, तर दुसऱ्याला नाही. ओ, दररोज 1 तास. आणि पुस्तक बाहेर नाही आणू शकत? पुस्तक बाहेर आणायचं नाही, त्यासाठी अगदी सक्त मनाई आहे. आणि काय तिकडे आत आणखीन काय आहे? ओके, आपण एक टूर करूया. इथे आत भरपूर पुस्तकं आहेत. इथे बायबल आहे. हे बघ, हेच मला इथे मदत करू शकते. बस याच पुस्तकाची मला गरज आहे. आणि हे कम्प्युटर कशासाठी? तिथेच परत ठेव. पुस्तकं चोरण्याचं काम त्याच्याकरता ठेव. हे महाशय टेट्रिस आणि माइंड स्वीपर खेळू शकतात. इथे आणखी बरीच पुस्तकं आहेत. अरे वा, हे खूप मजबूत आहे. हे अपमानास्पद आहे. चला आता तुम्ही बाहेर निघा. मी विचार करायला काही तासांचा वेळ देणार आहे. तुम्ही आपापसात ठरवा आणि त्याकरता गुड लक. मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. तुम्हाला वाचायला इतकं जास्त आवडतं? हो, तुला कधी कोणी कोंडून ठेवलंय का? कधीच नाही. आम्ही इथे मरतोय. ओके, तुमचा निर्णय ऐकायला मी 2 तासांनी परत येईन. म्हणजे मिस्टर बीस्टच्या तुरुंगात एकाला त्रास सहन करावा लागणार आहे. आम्ही इतर गोष्टींबद्दल बोलतो तसंच यावरही आम्हाला बोलावं लागेल. बस आशा करतो की आम्ही त्याला अडचणी टाकणार नाही. मी गेल्यानंतर इयान आणि लेनी एकमेकांना टाळत होते. हे वाईट आहे. माझ्या ऑफरमुळे वैतागलेले होते. हे अक्षरशः खूप जवळ आहे. मला आणखीन कुठलंच पुस्तक नको आहे. मला फक्त एकच हवंय. आपल्याला काहीतरी ठरवावं लागेल. आपण असंच बसून नाही राहू शकत. ही लायब्ररी आपल्याला एकमेकांच्या विरोधात करण्यासाठीच दिलेली आहे. मग तुझ्या मनात काय आहे? आपल्यामध्ये तू फिलॉसॉफर आहेस. मला वाटतं आपल्याकडे ती घेण्याशिवाय पर्यायच नाही. कारण ती मोफत आहे, अशीच सोडून देऊ शकत नाही. पण प्रश्न हा आहे की ती कोणी घ्यायची. आता मी हुप्स मध्ये बॉल टाकतोय आणि याबाबत आपण घेतलेल्या निर्णयाबद्दल मी अजूनही खूप खुश आहे. तेव्हा मी आता बॉल तुझ्या कोर्टमध्ये टाकतोय, कारण मागच्या वेळी तू बॉल माझ्या कोर्टमध्ये टाकला होतास. ओ सॉरी. तू मला मारण्याचा प्रयत्न करतेस. लायब्ररीचा निर्णय इयानवर टाकणे योग्यच दिसतंय, पण एक विचार असा होता जो लेनीच्या डोक्यातून जात नव्हता. मला माझं बायबल मिळायला हवं. प्रामाणिकपणे सांग, तुला असं का वाटतं की लायब्ररीसाठी तू माझ्यापेक्षा जास्त लायक आहेस? यासाठीच 100 दिवस पूर्ण करायला मला याची गरज आहे. मला वाटतं कदाचित तुला बाहेर पडायचं असेल. मला नाही माहित. तुला का वाटतं की लायब्ररी तुला मिळाली पाहिजे? बायबल अशी एकमेव गोष्ट आहे जी मला पुढचे 70 दिवस तारून नेईल. ते मनोरंजनासाठी नाहीये. म्हणजे मी धार्मिक नाहीये हा इशू आहे? हे मी असं बोललोच नाही. मला असं वाटतंय की आता तू अचानक विनाकारण माझ्यावर आकस धरतोयस. मग आपल्याला पुस्तकांशिवाय राहावं लागेल. जर हा एकच मार्ग असेल तर तसंच करू, चालेल. पण काही असो ब्रो, मी दुसऱ्या पर्यायाचा विचार करतोय. एकूणच हा प्रकार वाईट दिशेला चाललाय. मन मिळवण्यासाठी पुस्तक नाहीये हे वाईट आहे. गाईज, आम्ही आता वॉर्डनला भेटायला तयार आहोत. असं वाटत होतं की पोलीस आणि गुन्हेगार यांचे पहिले पाढे 55 असं काहीसे झालंय, पण असो, त्यांची वेळ संपली होती. ऑल राईट, मी तुमचा निर्णय ऐकायला तयार आहे. तो तू असणार आहेस की तू असणार आहेस जो पुढचे 70 दिवस दररोज लायब्ररी वापरणार आहे? जिमी, गोष्ट अशी आहे की मला असं वाटतं की लायब्ररी मीच वापरणार आहे. तू वापरणार? हो. तू याला देतोयस? मला थोडी काळजी वाटत होती. गेले काही तास खूपच कठीण गेलेत. तू त्याला का दिलीस? जेव्हा मैदानाबद्दल ठरवायचं होतं, मी हो बोललो होतो. कुठलेही आडेवेडे न घेता 25,000 गमावल्याबद्दल कसली तक्रार केली नाही. त्याला फक्त ही एकच गोष्ट हवी होती, म्हणून मला वाटलं हे योग्य ठरेल. तू लकी आहेस. तो चांगला माणूस आहे, चांगला पोलीस आहे. याच्याकडून अपेक्षित नव्हतं. मी चुकीचं होतो. मला वाटतं त्याची काही गरज नव्हती. त्याने तुला बस एक लायब्ररी दिली. Library unlocked. इयानचा नवीन लायब्ररीत प्रवेश मिळवण्याचा पहिला दिवस होता आणि लगेचच लेनीला वाईट वाटू नये हे सुनिश्चित करण्यासाठी तो कामाला लागला. मला वाटतं त्याला हेच हवं होतं. मला माहिती आहे लेनीसाठी बायबल महत्वाचं आहे, म्हणून मी त्यातून काही कोट्स उतरवून घेतोय जे त्याला मी देऊ शकेन. थँक्यू, खूप बरं वाटलं. मी तुझ्या थ्रू जगणार आहे. हो, अप्रत्यक्षपणे माझ्या थ्रू कळलं. तो हे शेअर करतोय यावरून हे कळतंय की तो एक चांगला पार्टनर आहे. पण दुसऱ्या दिवशी सकाळीच इयानने सगळ्या मर्यादा तपासून पाहिल्या. मला एक छोटा आर्टवर्क मिळालंय, हे कुठेतरी लावीन मी. ते म्हणाले पुस्तक बाहेर न्यायचं नाही, म्हणून मग पानं चोरून नेतोय मी. वाव, हे मस्तच आहे. आणि पुढचे काही दिवस फक्त इयानने एकट्यानेच मजा केली असं नाहीये. आपल्याकडे हे छान आर्टवर्क आहे आणि तुरुंगाचा चेहरा मोहरा बदलू लागला. मी ही जागा सुंदर बनवतोय. आणि कॅमेरे सतत त्यांच्यावर लक्ष ठेवून असतानाही इयानच्या आतील गुन्हेगार अखेर बाहेर आला.
त्याच्याकडे बायबल नाही, पुस्तक नाही, करायला काही नाही. अशा अवस्थेत त्याला एकट्याला सोडून मी इकडे मजा करणार असं बरोबर नाही. ही वस्तू खूप सुंदर आहे. मी इथे असताना मला फक्त याचीच गरज आहे. त्यांनी असं चालू ठेवलं जणू कधी पकडले जाणार नव्हते. वस्तूंची मजा घेतोय. माझं नवीन नाव आहे स्मगलर विक, तस्करीचा गुन्हेगार. मी अक्षरशः सगळीकडे पुस्तकं लपवतोय. इथे बाथरूम मध्ये सुद्धा आहे. बघा बघा, इथे सुद्धा. आपल्याला शक्य तेवढी जास्तीत जास्त पुस्तकं आणायची आहेत. इथे सगळीकडे लपवली आहेत मी. आज 40वा दिवस. कसे आहात मित्रांनो? आमच्याकडे एक सरप्राईज आहे, पण एका वेळी एकालाच घेता येईल. आधी कुणी घ्यायचं हे तुम्ही आपसात ठरवून घ्या. रॉक पेपर सीझर शूट. त्याने मला हरवलं, तो जाणार. Store unlocked. आम्ही आमचं एक दुकान उघडलं आहे. तुम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील. आम्ही कैद्यांच्या संभाषणाचा आढावा घेऊन या दुकानात त्यांच्या गरजेच्या सर्व वस्तू भरल्या आहेत आणि त्यात मिस्ट्री बॉक्स, ज्यात काहीही असू शकतं, पासून ते एका हँडबॉल पर्यंत सर्व काही आहे, ज्याची बाहेर किंमत $1 असेल. पण तुरुंगात इथे प्रत्येक वस्तूची एकच किंमत आहे, 10 grand. हँडबॉल $10,000 पण अर्थात त्यांना तेच पैसे खर्च करण्याची परवानगी होती ज्यासाठी ते स्पर्धा करतायत. आणि मला आत्ताच ठरवावं लागतं. मला वाटतंय की मी मिस्ट्री बॉक्स घेईन. $10,000. तुमच्यासोबत बिझनेस करून मजा आली. इकडे लेनी फक्त एक मिस्ट्री बॉक्स घेऊन आनंदी होता, तर तिकडे इयानच्या गुन्हेगारी खर्चाच्या सवयी पुन्हा समोर आल्या. ओ वाव, हे खरंच छान आहे. पण मी जास्त पैसे खर्च केले तर लेनी माझ्यावर चिडेल. मी थोडासा नर्वस आहे. ही 100% माझी आजची पहिली खरेदी असणार आहे. कारण गोष्ट अशी आहे की कमीत कमी त्याला माहिती आहे तो काय घेतोय. मला काहीच कल्पना नाहीये काय. 10 grand मध्ये हे चांगलं पॅकेज आहे. खूप जास्त खर्च करू नकोस. मला मेलेटोनिन आणि क्लिपर्स हवे. आपण इथे मजा करणार आहोत मित्रा. तू किती पैसे खर्च केले? 30,000. पण आपल्याला फेस्टिवल्स मिळालेत आणि खरं सांगू मी आता खूप आनंदी आहे. मी आधी क्लिपर्स घेतले, तुझ्याकरता स्लीप मास्क घेतलाय. जर मला खरंच त्यांची गरज असती तर मी त्यासाठी 10K खर्च केली असते. मी खूप पैसे उधळले म्हणून तुरुंगात गेलो होतो, त्यामुळे मी स्वतःला अडवू शकलो नाही. तिथे प्रत्येक वस्तूवर डॉलरचं चिन्ह होतं. मिस्ट्री बॉक्स मध्ये काय तुला बघायचं? 20 grand. कम ऑन, ह्याने तर पैसे कमावले. मला वाटतं आता आपल्याकडे वेळ घालवण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. यासाठी आणखीन खर्च करण्याची गरज नाही. आणि आता त्यांना हव्या असलेल्या काही वस्तू मिळाल्या आहेत, तर ते त्यांचा वेळ अगदी आरामात घालवत होते. त्यांनी $10,000च्या रंगकांडीने चित्र काढली. मी पहिल्यांदा भिंतीवर अशी रंगीत चित्र काढतोय. फीस्टेबल्स जगातील सर्वात बेस्ट चॉकलेट आहे. मी खूपच एक्साइटेड आहे. हो, हे खरंच खूप मस्त आहे. आता हे फेवरेट आहे. तुम्हाला माहितीच आहे फीस्टेबल जगातील सर्वोत्कृष्ट चवीचे चॉकलेट आहे आणि आम्ही नुकतेच आमचे नवीन क्रीमी हेझलनट कप्स लॉन्च केले आहेत. सहसा कप्स मध्ये पीनट बटर असतं, तसं आमच्या फीस्टेबल्स पीनट बटर कप्स मध्ये आहेच. पण जेव्हा मी प्रोटोटाइपचं टेस्टिंग करत होतो आणि मी क्रीमी हेझलनट चॉकलेट भरलेले कप्स खाऊन पाहिले तर ते मस्तच वाटले आणि म्हणून आम्ही हे प्रोडक्ट लॉन्च केलं आणि याला चांगला प्रतिसाद मिळाला. हे सर्व रिटेलर्स कडे उपलब्ध आहे, ट्राय करा. मग त्यांनी $10,000च्या कागदापासून विमान बनवून उडवले. कोणीतरी येऊन याला घेऊन जा. आता वेगळाच कंटाळा आहे. त्यांनी तुला कधी ADHD असल्याचं निदान केलंय का? आणि लेनीने इयानला त्याच्या आयुष्यातला सर्वात महाग हेअर कट करून दिला. आता इथले गार्ड्स मला नक्कीच घाबरतील. आणि अखेर इयानने लेनीसाठी जे काही घेतलं त्याने त्याचं कौतुक केलं. मला तुझ्याशी खरं बोलायला आवडेल. हे इयर प्लग्स आणि मेलेटोनिन अशा कठीण प्रसंगी कामी येत आहेत. खरंच यामुळे मला अतिरिक्त आराम मिळतोय. थँक्स. अरे बस काय मित्रा. पण अजूनही त्यांना अशी एक गोष्ट हवी होती जी त्यांना दुकानातून खरेदी करता येणार नाही. उद्या 50वा दिवस आहे, चॅलेंजचा दिवस आहे. आशा आहे की फॅमिली किंवा फोन कॉल असेल. आपल्या कुटुंबापासून दूर राहणं ही सर्वात कठीण गोष्ट तू आहे. फोन कॉल साठी पैसे खर्च करशील? मी फोन कॉल साठी पैसे खर्च करीन. तर माझ्याकडे 50व्या दिवसाकरता एक परफेक्ट ऑफर आहे. बॉयज, आज डे 50 आहे. 50व्या दिवसाची ऑफर सांगण्याआधी मला तुम्हाला काही क्लिप्स दाखवायच्या आहेत. चल करूया. इथे तू एके दिवशी पॅन्ट्स मधून पुस्तकं चोरून नेत आहेस आणि शेवटी तू इतका बेफिकीर झालास की तू पुस्तकं अक्षरशः फेकून दिलीस आणि मग तू उघडपणे तिथून पुस्तकं घेऊन बाहेर पडतोयस. 50वा दिवस हा एक खूप मोठा टप्पा आहे. तुमचे कुटुंबीय बाहेर तुरुंगाच्या बसमध्ये बसलेले आहेत आणि आम्ही तुम्हा दोघांच्याही फॅमिलीजना आत आणून सेलिब्रेट करणार होतो, तेही मोफत. पण तू नियम मोडलेस म्हणून आता तुम्हा दोघांऐवजी फक्त कोणा एकालाच त्याच्या कुटुंबाला भेटता येईल. आणि 100 दिवस पूर्ण होईपर्यंत ही एकमेव अशी वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबाला भेटू शकाल. वॉर्डन खूप वाईट आहे. अशी एकच गोष्ट आहे ज्याबाबत मी सतत विचार केलाय, ती म्हणजे माझ्या फॅमिलीला भेटणं. तर मग कोण भेटणार आहे? माझा मित्र भेटेल त्याच्या कुटुंबाला. खरंच? खूप आभार. याबद्दल तुला काय वाटतं? मला वाटतं तो माझा मान राखतोय जसा मी त्याचा ठेवला होता. मला वाटतं ती लायब्ररी मी घेईन. आणि त्याच्यामुळेच आम्हाला शिक्षा मिळालेली आहे. हा माणूस आता पोलिसांच्या बाजूने बोलतोय. तू खेचतोयस माझी सर्व साहित्य जप्त कर. खरं बोलतोयस? आणि यात आणखी एक ट्विस्ट आहे. तू हवे तेवढे दिवस तुझ्या फॅमिलीला सोबत ठेवू शकतोस, पण ते जाईपर्यंत याला मात्र बाहेर निघता येणार नाही. ओके. हो, हे खूपच क्रूर आहे. चॅन्डलर, याला एकांतात घेऊन जा. मी खूप खुश आहे, पण
त्याच वेळी मला खूप वाईट पण वाटतं. हो मित्रा, पुस्तक चोरून बाहेर नेऊ नकोस. मी पुस्तकं चोरून बाहेर नेत राहीन वॉर्डन. खऱ्या गुन्हेगारासारखा बोलतोस. दरवाजा बंद करा. मजा कर. अरे यार, हे खूपच क्रूर आहे. चला आत या. लेनी तुम्हा सर्वांची वाट बघतोय. हाय डॅड. हाय डॅड. लेनी. जा भेटा त्याला. डॅडी. ते किती गोड आहेत. डॅडी. मी तुला खूप मिस केलं. Oh my gosh. तुझ्या डॅडला ब्लू ऐवजी ऑरेंज सूट मध्ये बघून कसं वाटतंय? खूप हो विचित्र आहे. त्यांनी कधीच घातलं नव्हतं. तुझी फॅमिली ते तुला हवं तेवढं राहू शकते. फक्त एक लक्षात ठेव की तुझा पार्टनर हे इथून जाईपर्यंत एकांतातून बाहेर येणार नाही. चला मजा करा. थँक्स. तू डॅडीला मिस केलंस मामा? डॅडीला मिस केलंस का? माझी फॅमिली माझ्या सोबत आहे म्हणून मी खूप आनंदी आहे आणि त्यापेक्षाही मी त्यांना इथे मला पाहिजे तितका वेळ ठेवू शकतो. यामुळे नक्कीच मी रिचार्ज होणार आहे आणि मला हे 100 दिवस पूर्ण करण्यासाठी प्रेरणा मिळेल. मला वाटतं कुटुंबातल्या प्रत्येकाला माझ्यावर अभिमान वाटावा. आमचा तुझ्यावर विश्वास आहे. मी तो पूर्ण करेन. लेनी आणि त्याची फॅमिली बाहेर मजा करतायत, हसतायत आणि मी इकडे आत अडकलोय एखाद्या कुत्र्यासारखा. मी इथे उभा असताना प्रत्येक मिनिटाला मी इथे एकांतात असल्याचा मला राग येतोय. त्यामुळे PTSD होतोय. हे खूप वाईट आहे. इयानला गोष्टींवर विचार करायला वेळ मिळाला, पण जसजसे तास जात होते लेनी त्याच्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवत असल्याने इयान अधिकच चिडला. इयान, तुझी वेळ संपली आहे. तुला सांगू, मी तिकडे आत असताना तुझं टोपण नाव शोधून काढलं. अच्छा, काय ते? ते आहे लेनी, पोलिसांचा खबरी. खरं तर याचमुळे आम्हाला शिक्षा झालेली आहे. ब्रो, तू माझ्या पुस्तकांच्या सप्लाय वरून मला फसवलंस. हे बघ, अरे माझी वाट लागली. तू काय इथे येऊन मला कायदा शिकवणारस का आता? मी थोडा दुःखी आहे ब्रो. मी तिकडे आत अडकलो होतो, तू इकडे मस्त जेवत होतास आणि मला काहीच मिळालं नाही. तू ते स्वतःहून केलं होतंस, मग आता तक्रार कसली करतोय? तस्करीची आयडिया माझी होती असं म्हणून तू सगळं माझ्यावर ढकलून दिलंस. व्हिडिओत सगळ्यांनी पाहिलंय. अरे आपण एकमेकांच्या पाठीशी उभं राहायला हवं, पण तू एकटं पाडलंस. मी तुला एकटं पाडलंच नव्हतं कधी. त्यांना बेड खालचं माहित नव्हतं ब्रो, त्यांच्याकडे कॅमेरा फुटेज आहे. तू आणि मला कशाबद्दल एकांत बोलतोयस? कारावासात जावं लागलं. त्यांच्याकडे कॅमेरा फुटेज पण आहे. तरी त्यांच्याकडे बेड खालचं मग आता नव्हतं. तुला माझं म्हणणं ऐकून घ्यायचंय की फक्त स्वतःच्या भावना व्यक्त मला म्हणायचंय करायच्या? की मी आपल्या टीम साठी बलिदान मला फक्त एवढंच म्हणायचं की तू काय बोलतोयस त्याचं भान ठेव, बस एवढंच. ओके, तू तुझा निर्णय घेतलायस, मी माझा घेतलाय. जे आहे ते आहे, ठीक आहे. ओके, जे आहे ते आहे. तू मला बाहेर काढलास. इयान आज नक्कीच खूप उदास मनस्थितीमध्ये आहे. मला माझ्या कुटुंबाला भेटता आलं पण इयानला नाही. त्यामुळे वातावरण नक्कीच बदललं. त्याला बुद्धिबळ खेळायचं नव्हतं, त्याला बास्केटबॉल सुद्धा खेळायचं नव्हतं. लेनी आणि मी नक्कीच एकमेकांशी कमी बोलतोय. त्याचं एक रुटीन आहे, माझं वेगळं आहे आणि बस एवढंच काय ते खरं आहे. दुरावा असतानाही लेनीला आपल्या मित्राची काळजी वाटत होते. तू ठीक आहेस का मित्र? मी उदास आहे. का काय झालं? मी घरी जायला तयार आहे. बस माझं झालं खेळ. जरी आव्हान अर्ध्यावर आले असले तरी इयान सगळं काही सोडायला तयार होता. अरे यार, मला लवकर घरी जायचंय. मला फक्त आणि फक्त घरी जायचंय. मी आता कंटाळलोय. लेनीला त्यांच्यातली मैत्री पुन्हा फुलवण्यासाठी मार्ग शोधावा लागेल, कारण ते दोघंही कुठल्याही क्षणी जाऊ शकतात आणि जर इयान घरी गेला तर ते दोघंही हरतील. जेंटलमॅन, मॉर्निंग जिमी. गुड मॉर्निंग. माझ्याकरता तुम्हा दोघांकरता एक गुड न्यूज आहे. आपली 60व्या दिवसाची ऑफर, असं काहीतरी जे तुम्हा दोघांना पुन्हा एकत्र आणेल. हे चॅन्डलर, ते आत घेऊन ये. आणि हे काय आलं? ओ, TV. हे काय पाहिलंस? मला माहिती आहे हा टीव्ही जुना आहे, पण तुम्ही तुरुंगात आहात म्हणून तुम्हाला हेच मिळेल आणि पुढचे 40 दिवस या मूवीज तुम्ही त्यावर बघू शकता. तुम्ही 50s मध्ये जन्माला आलायत का? या काय मूवीज आहेत? काय तुला या मूवीज नाही बघायच्या? त्यासोबत बोर्ड गेम्स पण मिळतील का? अर्थात तुम्ही हे सर्व दिवसातून 1 तासासाठी फक्त $30,000 मध्ये घेऊ शकता. मला वाटतं या माणसाला वेड लागलाय. माहित नाही, पण ही आकर्षक ऑफर आहे. ओके, दररोज 1 तास. दररोज 1 तास म्हणजे 40 तासांचं मनोरंजन. जिमी, एक मूवी 1 तासात नाही बघून होत. तू तासभर मूवी बघ, मग आम्ही ते घेऊन जाऊ आणि मग दुसऱ्या दिवशी उरलेली मूवी बघू शकतोस. या ज्या मूवीज आहेत त्या माझ्या आवडीच्या नाहीये. अतिशय वाईट ऑफर आहे. आम्हाला नकोय. नको नको. हे, मला वाटलं तुम्हाला बोर होत आहे. हरकत नाही चॅन्डलर, हे बाहेर घेऊन जा. अरे यार, थांब चॅन्डलर, त्याची झडती घे. मी काही नाही केलंय. त्याची झडती घे. अरे बापरे. अंडरवेअर मध्ये आणि मागच्या वेळी नियम मोडले, त्यासाठी त्याला सहानुभूती हवी होती. तो आणखी चोरायच्या आत हे घेऊन जा इथून. बाय टीव्ही, बाय VCR, बाय टायटॅनिक. इयान आमच्या ऑफरमुळे खुश नव्हता आणि त्यामुळे इयान सोडून जाईल अशी लॅनीला काळजी वाटत होती. मला दर 10 दिवसांनी माझ्यावर अत्याचार होत असल्यासारखं वाटतंय. फॅमिली नाहीये, एक फोन कॉल नाही.
हे खरंच वाईट आहे खूप. मला कळत होतं की मी जरा जास्त चिडचिडा झालोय, मला याचा त्रास होतोय. माझी नेहमीच त्या माणसाबद्दल काही ना काही तक्रार असतेच. मला वाटतं की दुसऱ्यांदा माझ्यासोबत विश्वासघात होतोय. मला आता इथे नाही राहायचंय. आता खरंच भीती वाटायला लागली की तो सोडून जाईल. मला घरी जायचंय. मला घरी जायचं असं तो म्हणतोय. मी आता फक्त त्याने केलेल्या विश्वासघाताचा विचार करणार आहे. मागच्या चॅलेंज मध्ये त्याने मला त्रास दिलाय, विश्वासघात केलाय, विश्वासघात केलाय, विश्वासघात केलाय. हा कधी तोंड बंद करेल याची वाट बघतोय मी. पण 80व्या दिवशी माझी सर्वात मोठी ऑफर त्यांना देण्याचं ठरलं होतं, म्हणून मी 70व्या दिवशी त्यांना काहीही न देण्याचं ठरवलं. त्यामुळे आता त्यांना स्वतःहून त्यांच्यातला दुरावा संपवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. हे असं काहीतरी करायचं म्हणजे राक्षसाच्या पोटात असल्यासारखं आहे. अवघड आहे. गेल्या काही आठवड्यांपासून फार निराशाजनक आणि दुःखद वाटतंय. तुम्ही वाचन करायचं, व्यायाम करायचं आणि बुद्धिबळ खेळायचा. हे मानसिक दृष्ट्या आव्हानात्मक आहे. मला घरी जावंसं वाटतंय. हा त्या दिवसांपैकी एक आहे ना. इयान सांगत होता की त्याला घरी जावंसं वाटतंय. ही लढाई खूपच कठीण असणार आहे. कसंही करून या माणसाला सोबत ठेवायचंय. दोघांपैकी कुठलाही स्पर्धक कोणत्याही क्षणी निघून जाऊ शकतो, म्हणून लॅनीला सतत काळजी वाटत होती की इयान लवकर निघून जाईल आणि दोघंही पैसे गमावतील, ज्यासाठी त्यांनी एवढी मेहनत केली होती. काय वेळ झाली? आता तुला घड्याळ घेतलं पाहिजे. तुला विचारणार होतो बुद्धिबळ खेळशील का, पण मी परत जातो आणि बसतो. त्याचं नाव लिओनार्ड उर्फ खबरी पंटर आहे. ते तू स्वतःवर ओढवून घेतलंयस. त्याने स्वतःच नुकसान केलंय. यो, आपल्याकडे खबरी पंटर आहे. खरा गुन्हेगार तू आहेस, मी नाही. इयान काही गोष्ट सोडून द्यायला तयार नव्हता हे स्पष्ट दिसत होतं. इथे फक्त एकदाच भेटता येणार होतं आणि फक्त लेनीला भेटता आलं. चॅलेंज मध्ये टिकून राहण्यासाठी लॅनीला माहित होतं शेवटपर्यंत पोहोचायचं असेल तर इयानचं मनोबल वाढवावं लागेल. आयुष्य सुंदर आहे. नाही, माझं फक्त वाईट आहे. पण गोष्टी आणखी बिघडतच गेल्या. मला नाही वाटत की इथून लवकर निघून जाण्यात मला काही अडचण येईल. इयान सोबत राहून सतत नकारात्मक विचार करून करून मला नैराश्य आलेला आहे. त्यांनी मला कमी पैसे घेण्याची ऑफर दिली तरी मी ती घेईन. जाण्यासाठी हो, मी इथून निघून जाईन. या टप्प्यावर फक्त 20 दिवस उरलेले असताना असं वाटतंय की ते कोलमडून पडतील, तेव्हा मला एक कल्पना सुचली. माझी पुढली ऑफर त्यांच्यातली मैत्री पुन्हा जिवंत करण्याची एक संधी ठरेल किंवा हा संपूर्ण व्हिडिओ संपवण्याचा शेवटचा घटक ठरेल. अरे यार, हो, हे आपल्याकडे काय आलंय? हे काय आहे? तुमच्या समोर हा 900 किलोचा दगड आहे. याच्या आत एक किल्ली आहे जी या $100,000 असलेल्या बॉक्सला उघडेल. जर तुम्हाला पैसे हवे असतील तर तुम्हाला पुढचे 10 दिवस दररोज 1 तास हा दगड फोडून किल्ली मिळवण्यासाठी वेळ मिळेल. ही जोखीम तुम्ही घेतली तर मला ते $50,000 द्यावे लागतील. पण जर तुम्ही हे काम पूर्ण केलं तर मी तुम्हाला $100,000 देईन. जर तुम्हाला हे काम पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला एकत्र काम करावं लागेल. निर्णय घेण्यासाठी मी तुम्हाला थोडा वेळ देईन. हे कसंही करून पूर्ण करावे लागेल. मला माहिती आहे यान, तुला ह्याची सवय नाही, पण हे काम तुला झोकून करावं लागेल. आपण दोघं मिळून हा दगड फोडू शकू असं वाटतंय? ब्रो, आपण नक्की करू. तुला करावं लागेल. आपण हे करू. कसं शक्य आहे लेनी? डोंगर पोखरून मोती शोधण्यासारखं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही हे चॅलेंज घेण्यासाठी तयार आहात का? आम्ही तयार आहोत. आम्ही तयार आहोत. खरंच? हो, नक्कीच करू. ऑल राईट, तुम्ही याकरता सहमती दिली आहे. बॉयज, ते $50,000 घ्या. अरे जरा सावकाश, ते आमच्याकडेच परत येणार आहे. ते गेले. जरा नीट पकड. कैद्यांनो, तुमचा पहिला तास सुरू होत आहे. पहिल्या तासभर त्यांनी हातोड्याने दगडावर अखंडपणे घाव घातले. हे अवघड आहे. मला वाटतं आपण 50 ग्रँड गमावले. मला इथे आवडत नाहीये. आपल्याकडे हा दगड फोडायला 9 तास बाकी आहेत. पहिल्या दिवशी काहीही प्रगती नसताना दुसऱ्या दिवशी ते बाहेर आले आणि थेट दगडावर भेटले. आपल्याला झटपट काम करावं लागेल. खेळायला वेळ नाहीये. प्रत्येक मिनिट महत्वाचा आहे. हा, बरोबर आहे. आणि जरी दगडासोबत हा त्यांचा फक्त दुसरा तास असला तरी इयान आतापासूनच खूप जोमात होता. कमॉन लेनी, मस्त करतोयस लेनी. यावरच सगळं अवलंबून आहे लेनी. आणि इयान 4थ्या दिवसापर्यंत बाजूला बसून फक्त बघत होता. लेनी. नाही यार, खूपच निराशाजनक दिवस होता. मला वाटतंय की मी खूप थकलोय. हो, मी पण खूप कंटाळलोय. एक टीम म्हणून काम करायचंय. मला वाटतं इयानला कळलं की लेनी खूप निराश झालाय, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या मानसिकतेत खूप मोठा बदल झालेला होता. लेट्स गो ये बॉय. आणि जेव्हा लेनीने माघार घेतली तेव्हा इयान पुढे आला. मी प्रयत्न करतो. किल्ली मिळवायचीच आहे. आता ते दोघंही एकत्र विरुद्ध दगड असं दृश्य होतं. माझा मित्र पेटलाय. आपल्याला छिन्नीची गरज आहे. बघ, आपण बरीच प्रगती केली आहे. तुला दिसतंय इथे मोठ्या भेगा पडल्या आहेत. हा, मार, आणखी मार. ओ, ती वाकली. आता आपल्याकडे आशेचा किरण आहे.
ते तिकडे दगड फोडत आहेत तोवर मला तुम्हाला ब्रँड न्यू मिस्टर बीस्ट लॅब्स हायब्रिड बद्दल सांगायचं आहे. या टेस्ट ट्यूब्स नुकत्याच शेल्फवर येऊ लागल्या आहेत. याच्या आतमध्ये हायब्रिडचे रॅन्डम पार्ट्स आहेत ते तुम्ही मिक्स आणि मॅच करून तुमचा स्वतःचा अनोखा असा मिस्टर बीस्ट लॅब एक्सपेरिमेंट करू शकता. माहितीये, लोक मला थॉर म्हणतात. आणि हे आणखी कूल बनवण्यासाठी आम्ही एक अॅनिमेटेड शो सुद्धा बनवलाय. तर या हायब्रिड पासून तुम्ही जे काही कॅरेक्टर्स बनवाल ते तुम्हाला ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या शो मध्ये प्रत्यक्षात दिसतील. आपल्याकडे 18 मिनिटं आहेत. आपण जवळ आहोत. हायब्रिड्स तुम्ही जिथून खेळणी खरेदी करता तिथे उपलब्ध आहेत. तेव्हा युनिक पार्ट्स गोळा करा आणि तुमचा स्वतःचा कस्टमायझेबल बीज तयार करा जो फक्त तुमच्याकडे असेल. त्यांनी ते विकत घेतलं पाहिजे का? चला बघूया त्यांना दगड फोडण्यात यश येत आहे का. आणि ते एका टीम सारखं काम करत असले तरीही 10 दिवसांसाठी दिवसभरात फक्त 1 तासही खरं तर अतिशय अवघड मुदत आहे. कैद्यांनो, तुमचा 6वा तास संपला. आजचा स्कोर दगडाचा 1 आणि कैद्यांचा 0. आपण काही प्रगती केली नाही. काहीच प्रगती नाहीये बेटा. आपल्याला असं काहीतरी हवंय जे $100,000 ती किल्ली मिळवून देण्यासाठी आपल्याला मदत करेल. प्रत्येक दिवशी ते दगडावर शेकडो घाव घालत होते पण तो दगड काही हलत नव्हता. खूप मेहनत केली पण फारशी प्रगती नाहीये. आपण हे नाही पूर्ण करू शकत, काही सांगता येणार नाही. जर आपण 50 ग्रँड हरलो तर मी सोडून जाईल. यांच्या लक्षात आले की फक्त ताकद पुरेशी नाहीये, त्यांना ज्ञानाची गरज आहे. माझ्या मते इथे उत्तर असेल. ओ, खडकांबद्दल पुस्तक आहे. मी आमच्या नेमक्या कामाशी संबंधित असलेली पानं फाडली आहेत. यात असं म्हटलंय की आपल्याला लिव्हरेज वापरावं लागेल. तुला वाटतं हे याच्या खाली बसेल? हो हो. तिकडे ढकल. मी तिकडे वजन ठेवतो हे धरून राहण्यासाठी. पण तरीही ते दगडाला एक खड्डाही पाडू शकले नाही. तापदायक आहे. अरे दगड कुठचा? कंटाळा आलाय तुझा. दगड उचलण्यासाठी खूप जड होता म्हणून 2 दिवस शिल्लक असताना इयान आणखी उत्तर मिळवण्यासाठी पुस्तक शोधायला गेला. इथे आणखी एक आहे. मला इथे एक चित्र सापडलंय. यात असं दिलंय की दगडाच्या कमकुवत भागावर छिन्नीचा वापर करा. मला वाटतं हा कमकुवत भाग आहे. ओ, इथे तुकडा पडतोय. हे बघ, लिनी हा विलग होतोय. डूड, संपूर्ण दगडाचे 2 तुकडे झाले. यो, कदाचित आपण आज $100,000 जिंकणार. इथे तर काहीच घडत नाहीये. कैद्यांनो, तुमचा 9वा तास संपला. मित्रा, आपल्याला चांगली गती मिळाली पण आपला वेळ संपला. आपण आज तो फोडलाच असता पण शेवटच्या दिवशी नक्की करू. दगड फोडणं म्हणजे चेष्टा नाहीये. नाही, अजिबात नाही. मला वाटलं होतं त्यापेक्षा कठीण आहे. यावेळी मला वाटतं आपण 50-50 वर आहोत. काहीतरी होऊ शकेल. मी जायला तयार आहे. कैद्यांनो, मैदानात जायची वेळ झाली. तयार झालो. वेळ आहे दगड फोडण्याची. या दगडाचा खेळ संपलाच समजा. लेडीज अँड जेंटलमन, तुमचा शेवटचा तास सुरू झाला. आणखीन जोरला. मी इथेच आहे. मी इथे तुझ्यासोबतच आहे. हो, आपल्याला आणखी खाली जावं लागेल. ही वीट खूप जाडजूड आहे. ती दगडातून बाहेर काढ आधी. हे बघ, आपल्याला किल्ली सापडली. हो, इथेच आहे. हो. किल्ली यातच असणार. 30 मिनिटांचा वेळ बाकी आहे. घे घे घे, घाई कर. आपल्या आणि 100 ग्रँड्स मध्ये ही कॉन्क्रीटची वीट आडवी येते. 15 मिनिटं बाकी आहेत. 10 मिनिटं बाकी आहेत. ये. अरे बापरे, किल्ली बाहेर निघाली. Oh, बेबी. हे आहेत आपले $100,000. घे घे, काढ. ये. $100,000 ऑफिशियली तुमचे झाले. हे आपले झाले. आपल्याला मिळाले. Let's go. 100 ग्रँड्स मिळाले. चोर पोलीस. चोर पोलिसाची जोडी लय भारी. मित्रांनो, डे 90चं काय चॅलेंज आहे हे ऐकण्यासाठी तुम्ही तयार आहात का? हो. हो. मी जी ऑफर देणार आहे ती खरं तर काहीच नाही. कारण 99व्या दिवशी आम्ही तुम्हा दोघांकरता अतिशय क्रूर असं चॅलेंज ठेवलेलं आहे. तेव्हा भेटूया. वाव. डे 99 ला काय होणार आहे? या संपूर्ण व्हिडिओमध्ये इयान आपल्या गुन्हेगारी वृत्तीप्रमाणे वागला. पुस्तकं चोरण्यात वेळ चांगला जातो. तर डे 99 ला त्याला संपूर्ण बक्षिसाची रक्कम चोरण्याची संधी मिळणार आहे. आज 91वा दिवस आहे पण महत्वाचं हे आहे की माझ्या मित्रा इयानचा वाढदिवस आहे. सकाळी उठताच माझ्या पार्टनरने मला एक छान सरप्राईज दिलं. तो खरंच खूप चांगला आहे. माझा विश्वास बसत नाहीये की मी सलग 3रा वाढदिवस तुरुंगात काढतोय पण चांगला मित्र मिळालाय. पण 90 दिवसांपेक्षा जास्त काळ उलटूनही इयान आणि लेनी यांना कधीच वाटलं नव्हतं की शेवटचे 10 दिवस त्यांच्या 100 दिवसांच्या शिक्षेतील सर्वात कठीण दिवस असतील. सगळं हळूवार झालं. इथे वेळ घालवण्यासाठी नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला इथे करण्यासारखं आणखी काहीच नाही. तुला लायब्ररीचा ऍक्सेस मिळालाय हो ना? जर मी लायब्ररी रिकामी केली तर आपल्याला करण्यासारखं काहीतरी सापडेल. तू ते कम्प्युटर बाहेर काढलं तर खूप मजा येईल. खूप धमाल येईल मुला. आणि खरंच मी त्यांना दोष देणार नाही कारण हे एकमेव तुरुंग आहे जिथे खोटं वागल्याने तुमचा तुरुंगवास वाढणार नाहीये. मी उद्या लवकर उठीन आणि काढून आणीन. ऑपरेशन कम्प्युटर होऊनच जाऊ दे.
तू वेडा आहेस. आमचं दुकान सजलंय आणि हे तयार आहे. गुड जॉब बडी. आता आपल्याकडे काम आहे मित्रा, आपल्याकडे करायला काहीतरी नवीन आहे. एरवी चोरी केल्याबद्दल मी त्यांना शिक्षा केली असती, पण 99वा दिवस जवळ आलेला असताना मी दिवस उजाडण्याची वाट बघीन. आपण ही वस्तू आज आपली खुर्ची म्हणून वापरूया. आणि आपल्या कम्प्युटर समोर ठेव. हो, हे मस्त होईल. हे बघ तयार आहे. वॉर्डन जिमी, या आठवड्यात तुझ्याशी बदला घेण्यासाठी सगळं करणार आहोत. बस आपण एकमेकांच्या शेजारी बसलेले भाऊ वाटू. हॅलो बडी. हे काहीसे काव्यात्मक आहे. या संपूर्ण व्हिडिओ मध्ये एका पोलीस आणि गुन्हेगाराला एकमेकांच्या जवळ आणणारी कुठली गोष्ट असेल तर ती चोरी होती. लेनी ज्या प्रकारे थोडा वाईट वागतो त्याने मला जरा बरं वाटतं. तो मला नियम मोडण्यासाठी प्रोत्साहन देतो. यावेळी आम्ही मैदानात जास्त वेळ घालवणार आहोत. वेळ संपली, कृपया आतमध्ये जा. आणि कैद्यांनी बाजी मारली. तू खूप त्रास देतोस. हो, मी इकडे स्वतःला जोडून घेतलं आणि आता मला इथे बरं वाटतंय. एक पोलीस अधिकारी म्हणून मला हे अनुभवायला मिळालं, याचा मला आनंद आहे. कुंपणाच्या दुसऱ्या बाजूला असण्याचा अनुभव कसा असतो हे समजून घेता आलं. मला मुळीच पश्चाताप नाही. पण या दोन्ही कैद्यांना माहित नाही की गेल्या 99 दिवसांपासून त्यांनी तयार केलेल्या नात्याची मी अंतिम परीक्षा घेणार आहे. बॉयज बॉयज बॉयज, बोला बोला बोला. 99 दिवसांपूर्वी तुम्ही दोघे अनोळखी होता. तुम्हाला वाटतं तुरुंगाबाहेर तुम्ही मित्र राहाल? हो नक्की. घट्ट मित्र झालोय. बरं, आता बघूया या शेवटच्या चॅलेंज नंतर त्यात काही फरक पडतो. अरे यार, अरे यार, याचं पुन्हा सुरू झालं. या संपूर्ण व्हिडिओ मध्ये दोन पूर्णपणे भिन्न पार्श्वभूमी असलेले लोक कसे एकत्र येतात ते पाहत आलोय. तुम्ही खूप उतार चढाव अनुभवले असतील आणि आज अखेर शेवटच्या दिवसापर्यंत येऊन पोहोचलोय. वाव. आणि म्हणूनच पुढचे 24 तास मी तुम्हा दोघांनाही दोन वेगवेगळ्या एकांतवासाच्या कोठडीत पाठवणार आहे. वॉर्डन जेम, ओके. दुसऱ्यांदा कोठडी. पण यावेळी एक ट्विस्ट आहे, कारण तुमच्या प्रत्येकाच्या सेल मध्ये एक बटन आहे आणि तुमच्यापैकी कोणीही 24 तास संपण्यापूर्वी ते दाबले तर तुम्ही ताबडतोब तुमचा सेल सोडाल आणि संपूर्ण $480,000 ची बक्षीस रक्कम घेऊन निघून जाल. म्हणजेच तुम्ही तुमच्या पार्टनरचे सर्व पैसे चोरणार. हे चुकीचं आहे ब्रो. मला नाही वाटत तू घेशील, पण तू स्वतःला विचारून बघ, तू घेणार नाही का? जसं आधी त्याने पुस्तकं आणि मूवीज चोरल्या तसंच. आणि असं असेल तर मग तू त्याच्या आधी पैसे घेऊन जाशील का? फॅमिली व्हिजिटच्या वेळी एकांत कोठडीवरून तो खूपच रडला होता आणि तो मला म्हणाला होता, तो मला पुन्हा तिथे जाण्याचे पैसे देणार नाही. तर आता मी तुला $480,000 देतोय ही रूम सोडण्याकरता. हो ना, ही खरंच खूप आकर्षक ऑफर आहे. मी कल्पना करू शकतो. मला वाटतं तो घेईल. तुला वाटतं तो घेईल मी तो. तर त्याने घेण्याच्या आधीच बटन दाबलं असतं. ठीक आहे. तुला काही हवंय? स्वातंत्र्य. मग ते बटन दाब. ऑल राईट, तुमचे 24 तास आता सुरू झाले आहेत. ओ, आणि एक शेवटची गोष्ट, टायमर शून्यावर आल्याशिवाय तुमचा मित्र आहे की गेला ते तुम्हाला कळणार नाही. अरे अरे अरे, हे वाईट आहे यार. मला माहित नाही एका गुन्हेगाराला $480,000 मिळवून देणारं लाल बटन देऊन त्याच्यावर विश्वास ठेवणं ही हुशारी आहे की नाही. म्हणजे फसवणुकीसाठी तुरुंगात गेलेला माणूस थोडा लोभी होऊ शकतो, नाही का? इयान संयम ठेवू शकणार नाही याची चिंता वाटते. या रकमेसाठी त्याच्यावर विश्वास ठेवू की नाही ते कळत नाहीये. या व्हिडिओमध्ये त्यांनी इतकं काही सहन केलंय की असं वाटतं की ते कधीच एकमेकांना त्रास देणार नाही. पण एक अशी व्यक्ती ज्याने एकांतवासात बराच वेळ घालवला आहे त्याला गोष्टींकडे वेगळ्या नजरेने बघायला भाग पाडू शकते. मला वाटतं कोणीतरी बटन दाबतंय. एकांतवासात जाण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. इयानची ही दुसरी वेळ आहे. त्याला बंदिस्त जागेची भीती वाटते. मला अशा अरुंद बंदिस्त जागांमध्ये राहणं अजिबात आवडत नाही. हे माझ्यासाठी नाहीये. एक लक्षात ठेवा, तुम्हाला हवं तेव्हा निघून जाण्याची मोकळीक आहे, तेही फक्त एक बटन दाबून. खरं सांगायचं तर मला ते काउंटर बघायचंच नाहीये, कारण ते पाहून मला फक्त चिंता वाटते. म्हणून मी इथली गार्बेज बॅग घेणार आहे आणि ती घड्याळावर लावणार आहे. मला ते बघायचंच नाहीये. पण ते जितका जास्त वेळ त्या क्यूब्स मध्ये बसून राहिले तितका ते अधिकच त्यांच्या जोडीदाराच्या अर्ध्या पैशांचा काय करता येईल याचा विचार करू लागले. जर मी आता जाऊन ते लाल बटन दाबलं तर एका झटक्यात मी माझं सगळं कर्ज फेडू शकेन. कारण मी तुरुंगातून बाहेर पडलो तेव्हा माझ्यावर $500,000 कर्ज होतं. एका झटक्यात भूतकाळातल्या सगळ्या गोष्टी दुरुस्त करू शकतो. $480,000 मध्ये मी खूप काही करू शकतो, जसं की माझ्या मुलांचं शिक्षण, मला आणि माझ्या बायकोला नवीन कार, कदाचित आणखीन एक नवीन घर. हे सर्व फक्त एक बटन दाबल्याने होणार. मी बटन दाबू का? $480,000 घेऊन जुनं सगळं कर्ज फेडून टाकू का? लेनीची वाट लावू का? कदाचित करावं लागेल. आणि इयान जितका पैशांबद्दल विचार करत होता तेवढा त्याला अधिकच जाणवत होतं की तो जास्त पैसे डिझर्व करतो. खरं तर मला असं वाटतंय की गेल्या 100 दिवसात मी लेनीपेक्षा जास्त वाईट वेळ घालवलेला आहे. विशेषतः कारण मला माझ्या फॅमिलीला भेटायची संधी मिळाली नाही. मलाच का लेनीपेक्षा दुप्पट वेळ एकांतात काढावा लागतोय? हे बरोबर नाही. याला काहीच अर्थ नाही. जर तो निघून गेला तर मला वाईट वाटेल. मी त्याच्या इतकीच मेहनत केलेली आहे. जर तो 24 तास स्वतःला आवरू शकत नसेल तर त्यावरून तेच दिसतं की त्याची गुन्हेगारी वृत्ती अजूनही तशीच आहे. माझ्यासोबत आधीच खूप वाईट झालंय. आता नाही सहन करणार मी हे. गुड नाईट. मी आशा करतो की हे सगळं संपल्यानंतर इयान तिकडे असेल. 100 दिवस, सगळं काही शेवटच्या 24 तासांवर अवलंबून होतं. जर तुम्ही एकांत कोठडीत असाल
तर कृपया मध्यभागी या. मी पुन्हा सांगतो, जर तुम्ही एकांत कोठडीत असाल तर कृपया मध्यभागी या. सध्या तुरुंगाच्या दोन्ही भागांना झाकून ठेवण्यासाठी काळे पडदे लावले आहेत. जर तुम्ही दोघेही तिथे उभे असाल तर तुम्हाला बक्षिसाची रक्कम प्रत्येकी बरोबरीत वाटून मिळेल. पण फक्त एकच तिथे असेल, तुम्ही तुरुंगात 100 दिवस व्यर्थ घालवले असा अर्थ होईल. 3, 2, 1. पडदे खाली करा. त्यांनी एकमेकांना दगा नाही दिला. माझ्या भावा, हे आहेत तुमचे $240,000. बरं, आता त्याने खाली जमिनीवर सांडले आणि तुमचा आनंद साजरा करण्यासाठी तुमच्या कुटुंबियांना घेऊन आलोय. तुम्ही दोघं आता स्वतंत्र आहात. आशा करतो की तू पुन्हा तुरुंगात नाही जाणार. जर आधी केलं नसेल तर लगेच नोटिफिकेशन ऑन करा. आम्ही दर दुसऱ्या शनिवारी अपलोड करतो. हे खूप अमेझिंग आहे. मला हा व्हिडिओ आवडला. आणि विसरू नका, आम्ही अजूनही टी वॉटरसाठी पैसे उभारत आहोत. सरासरी $1 देणगी एखाद्याला वर्षभरासाठी स्वच्छ पाणी देऊ शकते.